तर चला, झाली आहे निघायची वेळ. तर घरी जायला निघालो आहे आता नाशिकसाठी दिव्यागारवरनं. आणि सगळं रेडी झालेलं आहे, बॅग पॅक झालेल्या आहेत आणि खूप लो फील होते. ट्रिपवरनं जाताना तसंच थोडंफार होतं. नाही आता नाही. नाही बेटा, पाय खराब होतो. हा रूम पण छान होता, मी दाखवायचीच राहिले कारण की आलो तेव्हा खूप उशीर झाला होता. मी आता दाखव. हे अमारा बाय द सी आहे दिव्यागारचं. जीन्स खराब करशील रुद्र. आणि प्रत्येकाला असं एक हे आहे, बंगडी आहे, बसायला जागा आहे छान आणि असा रूम आहे आतमध्ये. बंगडीवाला सेक्शन आहे हा, खूप मला आवडला. आणि असे छान मोठे मोठे झाडं त्यांनी लावलेत. काय होतं, एकतर आपण बाहेर पण बसलेलो असेल तर इझिली कोणाला विजिबल होत नाही आहे. म्हणजे 2 कंपार्टमेंटमध्ये 2 रूम्समध्ये सुद्धा असं पार्टिशन झाल्यासारखं झालं आहे. म्हणजे एकदम क्लिअर विजन नाही दिसावं म्हणून मे बी त्यांनी ते पार्टिशनसाठी ते झाडं लावले. आणि अशी पूर्ण ग्रीनरी आहे, पामचे मोठे मोठे झाडं लावले. तर अजून ते लहान आहेत, हॉटेलही नवीन आहे, म्हणजे जवळपास 1च वर्ष झालं आहे उघडून. पण प्रॉपर्टी छान आहे. स्टाफ थोडा कमी आहे त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, पण हळूहळू ते डेव्हलप करतील. कारण की इथून वर्षच झाले, तेच सांगत होते, अजून वर्षच झाले आमची प्रॉपर्टी उघडून. पण जी प्रॉपर्टी बनवली आहे ना त्यांनी, फुल बाली वाईब्स आहेत तिथे आणि खूप मस्त बनवले. फोटो काढायला छान छान सेक्शन्स दिलेले आहेत आणि मोठे मोठे झाडं लावलेली आहेत आणि हे दगडाचे लॅम्प्स आहेत, हे सगळ्यात छान आहे. दगडाच्या खूप साऱ्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत. मी तुम्हाला बाहेर गेली तर मी तुम्हाला दाखवते. सकाळी मुलांनी थोडी पाण्यामध्ये मजा केली कारण की आज काही कुठे जायचं नव्हतं, निघायचं होतं, त्याच्यामुळे थोडंसं त्यांनी स्विमिंग पूलमध्येच मजा केली. आणि मी ध्रुवीलासुद्धा तो एक बलून आणला होता आणि त्याच्यामध्ये त्याला टाकलं आणि त्यालाही फार मजा आली. आणि ही हॉटेलची एंट्री आहे. अमारा बाय द सी दिव्यागारचं हे रिसॉर्ट आहे आणि खूप सुंदर आहे. थोडंसं फूड क्वालिटी मला थोडी लो आहे, म्हणजे ठीक आहे त्याची सुरुवात आहे अजून, पण ॲम्बियन्स वाईज हॉटेल एकदम मस्त आहे. नाश्त्याला त्यांनी सकाळी मिसळ आणि फ्रूट्स आणि हे दिलं होतं, काय त्याला म्हणतात, पोहे दिले होते. पण पोह्याला काही चव नव्हती, बेचव होते एकदम. मिसळ बरी होती आणि वॉटरमेलन होतं. असंच नाश्ता होता. नाश्ता फक्त इन्क्लुडेड होता, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड. डिनर वगैरे आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला सांगावं लागतं. आणि जेवण मागवलेलं यांनी चिकन वगैरे मागवलेलं ते थोडं चांगलं होतं, पण नाश्ता एकदमच बेचव होता. म्हणजे खरे रिव्ह्यू द्यायचे झाले तर. पण ॲम्बियन्स वाईज हॉटेल एकदम मस्त आहे. हा रूम होता आमचा 109. इथे आम्ही थांबलेलो आणि असे छान कॉटेजेस असे छोटे छोटे केलेले होते त्यांनी. प्रत्येक कॉटेजच्या प्रत्येक रूमच्या बाहेर बंगडी होती, सिटिंगची अरेंजमेंट केलेली होती आणि असं
छान असं स्विमिंग होतं, वरती स्विमिंग पूल होता, असं बसायला जागा होती, फोटोज काढायला जागा होती बाली स्टाईल. आणि झाडं खूप मस्त त्यांनी लावलेली आणि पूर्ण दगडाचे बेंचेस होते. दिवे पण दगडाचे आहेत, प्रत्येक वस्तू छोट्या छोट्या त्यांनी दगडाच्या बनवलेल्या. आणि हे जे चौकोन दिसतोय मध्ये तो पण दगडाचा होता. परत शावर होता तिथे, शावर म्हणजे ते डान्सिंग शावर तेही होतं. आणि खूप मस्त ॲम्बियन्स होतं, म्हणजे जेव्हा ते पूर्णपणे रेडी होईल तेव्हा तर अजून छान दिसेल. अजून तर ते बऱ्यापैकी बनतं आहे, पण रात्री पण त्याच्या वाईब्स खूप ऑसम होत्या. आणि जे बलून रुद्रला आणि आपल्या ध्रुवला आणले होते ते मी त्याची हवा काढून मग ते गाडीमध्ये पॅक केले, कारण की एवढे भरलेले ठेवणं पॉसिबल नाही. सामानच आधी खूप होतं आमचं. आणि आम्ही निघालो आणि रस्त्यामध्ये मार्केटमध्ये दिव्या आगारचे मला एक काजू दे. 350ला 2 आहेत, 500ला 3 आहेत, 350ला एकच आहे. किती किलो काय होते? अर्धा किलो आहे, पाव किलो? 1200 किलो आहेत. अच्छा, कसे करायचे ते? भाजीचेच आहेत ना हे? भाजीच आहे, साल्ट काढायचा हां, मग भाजी करायची. कशी? अच्छा. कशी दिली टोपी? 350ला 2 आहेत. हे किती किलो आहे? हे वजन नाही केलं ताई, हे वाटा आहे. वाटा नाही आहे. वजनावर 3 किलोवर आणि घेता हे येईल. किती? हा 350ला एक आहे, 350ला 2 आहे. काय फरक आहे दोन आणि एकामध्ये? ताई हा बारका टोपला आहे, मोठा आहे. हा दे मधला. एवढेच आहेत त्याच्यात? खूपच कमी आहे का? एवढेच आहे तर 400चा आहे, तो 350ला आलाय. किती किलो आहे दाखव हे. 1 किलो आहे ते जास्त आहे. पाटी फ्रॉड होती, आतून पूर्ण भरीव होती ती, वरतीच काजू होते आणि पाव किलो त्याच्यात बसले. मी मोजून घेतले आणि वरती अजून थोडेसे टाकून घेतले, कारण की ती पाटी तिने उलटी ठेवली बघा, तर ती आतून अशी पोकळ होती आणि बरोबरच तिला फक्त काजू दिसत होते. आणि हे दोन्ही दिले असते तरी तेवढंच वजन झालं असतं आणि एकही दिली तरी तेवढंच वजन झालं असतं. ती वेडी नाही, मी वेडी नाही. एवढं करायचं, ते कुठे जास्त आहे. खूपच कमी दिवस राहतं का, मग खराब होऊन जाते. इकडे कसे ते? हे जे आहे हे कोकणामध्ये गुढीला बांधतात, तसे छोटे छोटे छान कलरफुल होते. मी म्हटलं घेऊयात, पण म्हटलं आपल्याकडे काही उपयोगही होणार नाही आणि ते दिसायला छान दिसते आपल्याला, पण ते असं लावल्यानंतर छोटे चिंध्या लावलेत, म्हणजे आपल्याकडे ते ट्रेडिशन नसल्यामुळे लोकांना माहिती नाही, त्याच्यामुळे मग मी नाही घेतलं. पोचलोय आपण माणगावमध्ये. माणगाव बस स्टँड आहे हे. 50 किलोमीटर आलेलो आहो आपण.
दिवे आगारवर ना. आणि इथे आपण काजू घेतले ओले भाजीचे. हा काय म्हणता? लॉंग वे टू गो. किती किलोमीटर बाकी आता? 150. अजून 300 किलोमीटर आहे. बापरे, 300 किलोमीटर. JSWचा हा प्रोजेक्ट आपण क्रॉस करतोय, म्हणजे आपण अलिबाग क्रॉस करतोय. आणि आत्ताच तो प्रोजेक्ट इतका मोठा आहे की पूर्ण मोठं त्यांनी एम्पायर त्यांचं खूप मोठं दिसतं इथून. बस स्टेशन आहे. अजिबात नाही कमी. 50 रुपये पण नाही. काय बोलले तुम्ही? कापड वगैरे काय का? नाही कापड. मालवणी मसाला आहे. 250 द्या ना. नाही 250 200 तिथे मिळतील बघा. पुढे 2 बघा. पण माल असा भेटणार पण नाही. माल हातात तर घेतलीच ना तुम्ही. माल हातात पिशवीत टाकून घेतली नाही काय पुढची पण माल हातातच घेऊन घेणार. आणि मग परत थोड्या वेळाने थांबली आणि सफेद कांदे घेतले. आणि त्याच्यानंतर मग मला ते म्हणजे सगळ्यांनाच आमच्या घरामध्ये खूप आवडतात, कारण की ते गरमीमध्ये खाल्लेले चांगले असतात. ऊन लागत नाही आणि आमच्याकडे सगळे बाहेर जाणारे आहेत, त्याच्यामुळे मग मी ते घेतले. असं एकच गोष्टीची लांबण नाही लावायची सोन्या. मामा बोलली तेव्हापासूनच तू बोलतो, नाही पहिले तर तू काही बोलला नाही. आहे की नाही? मामा बोलली तेव्हापासूनच तू बोलतोय. थांबलोय लपेटाजवळ, पण आज आहे मंडे. हे नंतर आता माझ्या लक्षात आलं की यांना खायचं नाही आहे, तर मग आता खायचं नाही आहे म्हणून मग अजून थोडा वेळ आम्ही थांबू शकतो. व्हेजच खायचं आहे तर मग काय कुठेही खाल्लं तरी चालतं, पण नॉनव्हेज खायचं असतं तर मग इथे जावं लागलं असतं. पण मग म्हटलं की ठीक आहे चलो, आपण कल्याण गेल्यानंतर मगच काहीतरी खाऊयात. कारण की मी ब्रेकफास्ट केला नाही आहे, थोडं अनइझी वाटत होतं सकाळी, पण त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना भूक नाही लागलेली आहे, म्हणून मग थोड्या वेळाने खाऊयात. आणि येताना आम्ही मुंब्रा आलो. ठाण्याला बाहेर निघालो तर मुंब्रा देवीचं दर्शन झालं रस्त्यामध्ये. फार दिवसांपासूनची इच्छा आहे, पण बघू देवी कधी बोलवते भेटायला तिथे जाण्याची. ट्रेन आवडते का रे? आपण एकदा जाऊ ट्रेनने. झालंय जाऊन त्याचं. चढायची पण घाई एखादी आहे असते ना, आणि उतरायची पण घाई असते. एखादी लॉंग टूरला आहे ना ट्रेनने जायचं. मजा येते पण ना ट्रेननी, स्लीपर कोचनी. मला खूप वर्ष झाले. मला तर बापरे केव्हा 2011-12ला गेली. 2011-12ला मी पण ऑलमोस्ट तेव्हाच बसलेलो ट्रेनमध्ये. CST वरून पकडायचो मी पंचवटी. त्यावेळेस यायचो जेव्हा कॉलेजला होतो ना चर्चगेटला तेव्हा. आमच्या कॉलेजचं ते हे होतं तेव्हा गेलेले ट्रेनिंग साताऱ्याला. हॉटेल राधाकृष्ण पडग्याला आम्ही थांबलोय. सकाळी काही खाल्लं नाही, भूक लागली होती म्हणून आता आता जेवायलाच थांबलोय डायरेक्ट. कारण की सकाळी थोडंसं म्हटलं प्रवास कसा आहे कसा नाही बघायला. मला वाटतं ते असं वळणावळणाचा रस्ता असेल म्हणून मग मी खाल्लं नाही काही, कारण की मला थोडंसं मोशन सिकनेस आहे म्हणून मग. पण मग रस्ता चांगला होता, माणगावपर्यंत पण छान रस्ता होता आणि तिकडनं मग हायवेच होता, पण त्रास काही झाला नाही. ग्रुपवर झोपलेला होता छान. आता उठलाय, 2 वेळा उठून झोपला पण परत, आता उठून खेळतोय. म्हटलं आता जेवून घेऊयात कारण की भरपूर वेळ झाला. 3 वाजले, 2:45 झालेले. मग आता जेवून घेतोय. कुठे पोचलोय आपण? नाशिकला पोहोचलोय, आपल्या नाशिकला. मग आडगाव नाका संपली ट्रिप. हो. हाऊ इज युअर फिलिंग?
इट्स अ मिक्स फिलिंग. चांगला वेळ स्पेंड करायला मिळाला फॅमिली बरोबर. हाऊज द जोश. माय जोश इज ऑलवेज हाय. म्हणजे नेक्स्ट ट्रिपची प्लॅनिंग करते. तर पोचलेलो आहोत नाशिकमध्ये आणि अस्ताव्यस्त झालेले आहे दाल. ध्रुवनी नखं मारलेत मला इथे चेहऱ्याला. तो पण वैतागले आता. पोचत आलो. 350 किलोमीटरचा प्रवास होता आज. आम्ही 10 वाजता निघालो आहे. 9:30ला निघालो ॲक्च्युली आणि आता वाजलेत 5:30 5:45. तर पोचलो आहे. तर चला घरचं रुटीन स्टार्ट होणार आहे आता. ब्लॉग करायला मिळालं तर ब्लॉग करू, नाही तर मग भेटू उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये.